शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका स्वधर्म. लेखक वैभव देशमुख, दिग्दर्शक तनय रोठे. तर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका स्वधर्म. ओमी, काय रे तुमचा अवतार? आई आम्ही जस्ट हळदी कुंकू खेळताय वाटतं. हो, आता तुम्ही दोघी देवीला गेल्या तर म्हटलं आम्ही पण जरा निघ घरातून आता छाता. हो ते असंच निघ. असं त्या मी सांगणार तू साडी चोडी घालून नाचता येते ना, मग बाहेर तसंच मिरव. चल उर्वी, पोरखेड आहे त्यांचा. घ्या रे पोरांनो प्रसाद. आई घ्या. आई तुझं हसणं थांबव बरं जरा वेळ. निघतो का रे की तुला नागळ करून घालू मी घराबाहेर? निघ लवकर. काय असं मी शिखर अरे माझ्या आईच्या साडी चोरून आली तुला काय? उर्वी, ही काय वागायची पद्धत आहे माझ्या मित्राशी? उर्वी, ही काय वागायची पद्धत आहे का? आणि तुझी पद्धत? हो, आहे माझी अशीच पद्धत. सुवर्ण, माझी साडी घालून हे थेरं करतोस? लाज नाही वाटत तुला? माझी लाज करतोस तू? माझी? हो, तुझीच तू लाज माझ्या करते. मित्राची कशी वागली? हे बघ, माझी साडी घालायची मी सांगून जा, ठेवते. आज तुझी साडी घातली, उद्या याची घालेल. काय माझी करशील? साडी घालायची नाही. अगं जा का तू? जास्त तुझं बोलू नाही नको ऐकणार सोनू. मी. मी काय भांडताय रे? ओमी, तुझा खेळ झाला असेल तर कपडे बदल जा. आई, शी इन्सल्टेड माय फ्रेंड्स. म्हणजे ती मोठी आहे तर तिला काही पण नाही म्हणणार तू. तब्बल 2.5 वर्षांनी आलास तू अमेरिकेहून. ते काय आपल्या संस्कृतीचं असं चिंदी बाजार करायला? त्या तुझ्या संस्कृतीचं चाटण कर आणि घेऊन जा घराबाहेर. बंद करू मी. जास्त बोलू नकोस हा. नाही तर काय काय करशील तू? तुझ्या धमक्या कानाखाली कसली देतेस? तुझ्या कानाखाली मोठी आहे तर मला धमकी नको देत जाऊ तू. तू जास्त तुझं नेहमीचं बोलत सगळं नाही. आता. ए तू सोड यार, तुम्हाला इरिटेट नको करू. तुझं गप्प बसा रे दोघी. 2 दिवस झाले नाही तुला येऊन. आणि काय हे? ते उर्वीला जा. ए ताई म्हणायचं, मोठी आहे मी. फक्त 3 वर्षाचा गॅप आहे आपल्यात. मोठी तर आहेच ना. मग अशी आय डोंट केअर. ओमी, तू जास्त बोलत नाहीस का? तू का मला इरिटेट करत आहे यार? तुला काय प्रॉब्लेम आहे माझा? ए सोड, सोड. आई बघ काय करते म्हणजे सोड. ते मारू नको. सोड यार. काय तुझं नेहमी सोड. ए सोड यार. तू मला मारू नको. सोड. अरे आता काय जन्मावरून भांडणार आहात का? इतक्या वर्षांनी भेटलात, 4 महिने सोबत आहात, तर जरा छान लाडाने प्रेमाने राहायचं का? हा? ते माझ्या लाडक्या भावाला सांग जरा समजावून. भाऊ नाही, आत्ता भाऊ नाही. यापुढे मला
लाडकी बहीण म्हणायचं. लाडकी बहीण. ओ अच्छा अच्छा अच्छा, शासनाच्या त्या योजनेवरून म्हणतोयस का लाडकी बहीण? नो छान, छान. आई, नो, नेव्हर. आय एम डॅम सिरियस. आजपासून मी तुझी दुसरी मुलगी म्हणजेच उर्वीची लहान बहीण. बरं बरं, हे तुझं कौतुक आम्ही आई. कधीपर्यंत करायचं? ऑफकोर्स नेहमीसाठी. आई, डोक्यात फरक पडला याच्या. तू दुर्लक्ष कर बरं. Hey, you have to consider my identity as a girl from now and ever. मला कळलं नाही उभी तू. आई, अगं खूप सोपं आहे. तू मला आता कायमचं मुलगी मानायचं. बस. एक मिनिट. पण तिने एका मुलाला जन्म दिल्यावर तुला मुलगी का मानायचं? कारण मी म्हणतोय म्हणून. आणि माझ्या जन्माच्या वेळी मला आई बाबांनी किंवा त्या डॉक्टरनी जे जेंडर दिले ते जेंडर चेंज करायचे राईट्स मला आहेत. माझा हक्क आहे तो. ओमी, हे असलं टुकार बुद्धी कुणी घेतलं तुझं? सांग ना मला. अरे सांग ना. आहेत बाहेर आहेत कोणी जे कुटुंबापेक्षा जास्त माझी काळजी घेतात, मला प्रेम देतात, मोकळा श्वास घेऊ देतात, फुल ऑफ फ्रीडम. दे आर माइट बी स्ट्रेंजर्स बट फॉर मी दे आर मोर दॅन माय फॅमिली. म्हणजे आम्ही ही रक्ताची नाती तुझ्यासाठी व्यर्थ आहे? आईने केलेली अरे सॅक्रिफाइसेस. बस कर यार उर्वी. हे बघ, आईने मला जन्म दिला, मला वाढवलं, शिकायला अमेरिकेला पाठवलं. दॅट्स इट. ड्युटी फिनिश. ओ ड्युटी. मग मला सांग, आईच्या या ड्युटीचा पगार किती देणार आहेस रे तू? नो प्रॉब्लेम. व्हॉट डू यू वॉन्ट? हा, वा, ही तुझी सडकी भाषा, हा तुझा गलिच्छ तोरा. सगळं कळतंय मला कुठून फिडिंग सुरू आहे ते. व्हेरी गुड. हुशार लोकांचं सोपं असतं, पटकन कळतं. ओ माय लवली सिस्टर, यंग, ब्राईट, सोशल ऍक्टिव्हिस्ट. आणि तू IITN अमेरिकेत जाऊन आईच्या कष्टाचं पोतेरं केलंस रे. ए, विसरायचं ते सगळं. आत्ता मागे बघायचं नाही. जस्ट लुक फॉरवर्ड. लाईफ इज yours. Then choice is also yours. आणि हो, एक राहीलच. राहीलच. माझ्या मर्जीने जसं म्हणतोय तसंच तुम्ही दोघींनी मला मुलगी या नात्याने एक्सेप्ट केलंच पाहिजे. आणि हो, जर ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्ही माझे शत्रू आहात. तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेन. माझी अशी इच्छा आहे की मी माझे जेंडर चेंज करेन पूर्णपणे. सो बी रेडी. लॉट्स ऑफ फन, adventure and excitement coming soon. पूर्वी काय झालं काय? बौद्धिक आतंकवाद घुसले आपल्या घरात.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियाच्या इमेन खलीफचा सामना इटलीच्या अँजेला कॅरेनी सोबत झाला. हा सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या 46 सेकंदात संपला, कारण कॅरेनीनं हा सामना सोडत असल्याचं जाहीर केलं. बॉक्सिंग रिंगमध्ये गेल्यानंतर कॅरेनीला इमेन खलीफकडून 2 ते 3 वेळा थेट चेहऱ्यावर पंच सहन करावे लागले. यात तिचं हेडगिअरही सैल झालं. कॅरेनी लगेच रिंगच्या कोपऱ्यात उभ्या प्रशिक्षकांकडे गेली आणि तिनं हा सामना सोडत असल्याचं जाहीर केलं. यानंतर कॅरेनी रिंगमध्ये गुडघ्यावर बसून ओक्साबोक्शी लढू लागली. नाकावर जोरात पंच बसल्यानं वेदना असह्य झाल्यानं कॅरेनीनं हा सामना सोडला. यानंतर इमेन खलीफ खरंच महिला खेळाडू आहे. सॉरी, उशीर झाला. ते आई बाबांना स्टेशनवर सोडलं आणि इकडे आलो. मी खूप प्रयत्न केला लवकर येण्याचा, उशीर झालाच. असं परत नाही म्हणा. सॉरी उर्वी. अगं तुझी शपथ. उर्वी, काही झालंय का? हे उर्वी, अगं काय झालं तुला? इटलीची महिला बॉक्सर एंजेला आज हरली. एंजेला, पॅरिस ऑलिम्पिक. अगं मग त्यात काय एवढं? एका पुरुषाशी हरली. पुरुषाशी? बरं मला सांग, महिला बॉक्सिंग मध्ये पुरुषाशी कशी लढेल होती? पण ती लढली. तिला 46 सेकंदात त्या पुरुषाने जवळ मारूनच टाकलं होतं. शेवटी तिने हार मानली, कोसळली, कारण तिला जिंकण्यापेक्षा त्यावेळी जगणं महत्वाचं वाटलं. अगं पण हे कसं शक्य आहे उर्वी? शक्यच झालंय. शक्यच झालं. एक पुरुष जगाच्या साक्षीने परवानगी घेऊन एका महिलेला मारतो आणि त्याचं ऑलिम्पिक गोल्ड मेडल सर्वमान्य होतं. दुष्ट हेतूने केलेल्या या विकृत जागृतीची, या चळवळीची काळी बाजू जगासमोर आली आहे. या विषयाची दाहकता अधिक वाढणारी असून हे लक्षात आल्यावरही धर्म, पंथ, मूळ संस्कृतीचे वाहक मुख गिळून बसलेत. वाह वाह रे माणुसकी, वाह. साष्टांग दंड. उर्वी, तू माझं ऐक बरं. इथे शांत बस. इथे बस. तुला माहिती आहे हो ग, आई गावी जाताना सारखं आपल्या लग्नाबद्दल विचारत. माझ्याशी लग्न? ऑफकोर्स यार, खूप जुनं प्रेम आहे आपलं. मग मला तुझ्याशी लग्न नाही करायचं का? पण तू एका पुरुषाशी लग्न कसं करशील? पुरुष? हो, मी पुरुष आहे. मला पुरुष समज. हे अगं काय खून गेला तुझ्या डोक्यात? No. Come on. I am a man. Come on. Fight with me. Come on. Fight me. Come on. Fight me. Come on. अरे काय करते? Fight me. Come on. Come on. Fight me. Come on. उर्वी, हा काय वेडेपण आहे उर्वी? नाही तर मला ना तू मांजर समज.
तू एक निर्भीड सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे. तुला हे आव्हान म्हणजे नवीन आहेत का? पण हे कोरोनापेक्षाही भयंकर आहे कबीर. या जीव घेण्या महामारीने अमेरिकेला वाळवे लावले आधीच. तुला वाटते उर्वी त्याच्यामध्ये डाव्यांचा समावेश असू शकतो? अगदी अगदी माझ्या डोक्यात हेच झाले कबीर. पण तरी एक्झॅक्टली तेच असते असं मला वाटत नाही. हा, त्यांचा प्रभाव नक्कीच आहे. वाटतं की ही नवी लोक डाव्यांप्रमाणेच नवा उच्छाद मांडणार आहेत. सुरुवातीला शोषित गरिबांसाठी आंदोलने करायची आणि त्याच माध्यमाने स्वतःच निर्माण केलेल्या येडपट चाड्यांचा पूर्ण ताकदीनिशी प्रचार प्रसार करायचा. सगळं कळतंय मला. त्यांचीच गरड ओकत होता ओमी. ओमी? हो, झपाटलाय तो त्यांच्या विचारसरणीने. पूर्ण बदललाय रे माझा भाऊ. नाही नाही कबीर, आधुनिक विचारसरणीच्या नावाखाली हा नागडा नाच थांबलाच पाहिजे. अगं नाही थांबवू शकत तू. मलाही कल्पना आहे अशा लबाड आणि खोटारड्या चळवळींची जी धूर्तपणा आणि असत्याच्या पोकळ आधारावर उभी आहे. हा अशा घाणीचा प्रवाह आहे ना, तो थांबवणं प्रचंड मोठं आव्हान आहे. अगं भीषण आहे काय सगळं. असं वाटतं नजरेसमोर असलेल्या आतंकवादांना संपवणं सोपं जाईल भारताला. पण ही दहशती चळवळ जी तुमचा आत्माच मारून टाकते, जिवंत शरीराचं थडकं बनवते, तिला संपवणं महाकठीणच. पण नैतिकतेचा जर मी विचार केलाच तर मला महाभारत आठवते. पितामह, यदा 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 तदा हीच सुवर्ण संधी आहे पांडवांचा शिरच्छेद करण्याची. पांडव वंश संपुष्टात येईल तो केवळ तुमच्या धनुष्यातून निघालेल्या बाणांच्या प्रहारानेच. हा दुर्योधन आपल्याला विनंती करीत आहे पितामह, पांडवांचा अंत अर्जुनापासून प्रारंभ करा. आक्रमण करा पितामह, आक्रमण करा. पितामह भीष, हा शिखंडी तुम्हाला आव्हान करतोय. माझ्याशी युद्ध करा. युद्ध करा पितामह, युद्ध करा. पितामह, कोणत्या विचारात आहात? शिखंडीचे आव्हान स्वीकारा. आता विलंब करू नका. आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ताणा, त्याच्यावर बाणांचा प्रहार करा. पितामह, शिखंडीच्या मागे उभा असलेल्या फेकड अर्जुनावर लक्ष केंद्रित करा. नाही पुत्र दुर्योधन, नाही, हे कदापिही शक्य नाही. मला युद्धासाठी आवाहन करणारा हा शिखंडी नाही, तर पूर्वजन्मीच्या अंबाचा साक्षात पुनर्जन्मच उभा आहे. माझ्या वधासाठी कारणीभूत होणाऱ्या या अंबाने कठोर आणि अघोरी तपस्या, तिला महादेव शंकरांचा आशीर्वाद आहे. तिच्याऐवजी माझ्याशी लढणारा पुरुष असता तर मी त्याच्याशी युद्धही केले असते. पण जी जन्मजात स्त्री आहे तिच्यावर मी शस्त्र प्रहार करणार नाही. एका स्त्रीशी मी युद्ध करणार नाही. ज्या क्षणी मी माझ्या धनुष्याचा त्याग करतो आणि नियतीच्या शरणी जातो, आयुष्यमान भव पुत्र अर्जुन,
आयुष्यमान भव. सर्वश्रेष्ठ धनुर्धर अजय पितामहा भीष्म नीती धर्म आणि संस्कृतीला अति महत्व देऊन कायमचे शरपंजरी विसावले, पण त्यांनी स्वधर्म कधी सोडला नाही. सिम्पली ग्रेट या दोघी. काय मानसिकता असेल का त्यांची. चुकूनही मर्यादेचं उल्लंघन न होऊ देताच अजरामर झालेत. असलं सत्व आणि तत्व कुठे राहिले रे आता. जे काही शिल्लक आहे त्यांचीही गळचेपी सुरू आहे. मलाही भीष्मांसारखं अनैतिकतेला अमान्य करावंच लागेल. सुरुवात माझ्या घरातूनच. अगं, आपली संस्कृतीच आपली अमूल्य ताकद आहे. या एकमेव शस्त्रानेच तू लढ. हो, परिणाम आता काही होऊ दे, प्रयत्न मी शेवटपर्यंत करेन. आणि माझी गरज पडलीच तर एक हक्काची हाक मार. मी कधी तुझ्यासाठी रेडीच आहे. नक्कीच. चल मग निघू मी आता. आईला बरं नाहीये एवढ्यात. तिला सांभाळ आणि स्वतःची पण काळजी घे यामध्ये. हो, येते या. हो. मग माझं लग्न मुलीशीच होणार ना की मुलगा. शट अप यार. लव यू. बाय. लव यू. काय ग, आज जपमाळेवर जप नाही केलास? नामस्मरण कसंही करता येतं. का पण? आई, देवघर कुठे आहे? आई, देवघर कुठे आहे? काय झालं? देवघर, देव, जपमाळ, पोथी, ग्रंथ. आता तर साधा देवाचा फोटो सुद्धा नाहीये घरात. अरे पण सगळं गेलं कुठे? हो, मी घेऊन गेला. हा काय फालतूपण आहे. खूप झालं. त्याच्यानं मी आज माझंच उतरवते. पण कुठे आहे माझं? कॉल नको करू त्याला उर्वी. आणखी काही अभद्र बोलायचं म्हणून की आपण गप्प बसायचं. आधीच घराचा फोनवाडा करून ठेवलाय त्यांनी. शांती भंग केली आहे जशी. माझंच चुकलं असं. तुझं का ग? त्या दिवशी ओमीला मुलगी होण्याचं सोंग घेताना बघितलं आणि मला त्याचं बालपण आठवलं ग. तुझे फ्रॉक त्याला घालून
काजळ, टिकली, गंध पावडर करून स्टुडिओत त्याचे फोटो काढायला घेऊन जायचे. त्यालाही खूप आनंद व्हायचा. आठवतंय ना तुला? हो. मग पूर्वी मोठ्या हौसेने गमतीने केलेल्या त्या गोष्टी माझ्याच अंगाला आल्या ग. उद्ध्वस्त केलं त्याचं आयुष्य. घर नासवलं मी. मला माफ कर ग, मला माफ कर. आई, तुझा बाप व्यसनी होता. नातेवाईक, शेजार सर्वांशी नातं तोडून या घरात डांबून ठेवलं होतं मला. देवघरात देव आणि घरात मी. आम्ही दोघेही एकटेच. नवऱ्याच्या अत्याचाराची सीमा नव्हतीच. पण तुझा जन्म झाला. सोबत माझा दुसरा जन्मच झाला. जगण्याला आधार, माझ्या सहनशक्तीचं फलित मिळालं. समाधानाने मन भरून तुम्हाला वाढवलं. सोबत हालपेष्टीची उजळणी सुरूच. पण शरीर आणि मनाला आता सवय झालेली. ती थंड निगरघट्ट झालं होतं. 3 वर्षाने ओमीचा जन्म झाला. वंशाला दिवा मिळाला. त्या आनंदाने तुझा बाप इतका प्यायला की स्वतःचा शेवटच करून घेतला. यातना संपल्या. स्वातंत्र्य मिळालं. समाधानाने वाढवलं तुम्हाला. पण कसली अवदशा सुचली आणि लहानग्या मुलावर बाईल चाडे केलेत ग मी. माझं सुख मलाच खुपलं ग. मिळवलेलं सगळं सुख परत नरकाच्या दिशेने ढकललं. भरूनही ओंजळ परत रिकामी झाली. आई, आई सांभाळ स्वतःला. यात तुझी चुकी नाहीये. आई, उठ बरं. ये. बस. आई, तू आधी रडणं थांबव बरं. शांत हो. अगं आई, यात तुझी चुकी नाहीये. आई, अगं तू मोठा लाडा कौतुकाने जीवाचं रान करून त्याला अमेरिकेला पाठवलं. फक्त 2 वर्ष तिथे राहू काही लोकांच्या विचारांनी पिसाळलाय. म्हणून तुला मला गुन्हेगार ठरवून मोकाट फिरतोय. असुरी आनंद घे. अगं आई, आपण स्त्रियांना सेन्स असतो. कधीतरी तुला असं वाटलं की ओमीमध्ये फॉल्ट आहे किंवा तो नॉर्मल नाहीये? नाही, असं तर नाही कधी. अशा कितीतरी कठीण परीक्षेत तू मेरिट आलीस. आता जीवाला घोरणे लावायचं. तू शांत हो. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. माझ्याकडे
पाणी पिऊन घे, तुला थोडं बरं वाटेल. Oh, hi everybody. काय म्हणताय लेफ्टिस्ट? Oh, तू डायरेक्ट आमची प्रेरणास्थान आमच्या दैवताच्या नावाने हाक मारलीस. आय लाईक इट. आणि आमच्या देवतांचं काय? देवघर कुठे आहे? ते ना येता जाताना डोळ्यांना सारखं बोचत होतं ग, म्हणून केलं गायब. आणि कशाला हवीत ती तो ताण? आमची श्रद्धा, निष्ठा, विश्वास सगळं तुला थोतांड वाटतं. ओ काय असतं ग त्या दगडा? हा, अरे जिवंत माणसं शोधा ना सगळं. माणुसकी शिल्लक आहे तुझ्यात? नाही ना. आणि जे माणूस पण शिल्लक आहे तेच काढून टाकायला अमेरिकेच्या बेस्ट सर्जनची अपॉइंटमेंट घेतली आहे. आई, मला पण दे जरा पाणी. का? आमच्या तोंडचं पाणी पडवून तहान भागली नाही वाटतं तुझी? तू आज घरी कशी ग? सोशल ऍक्टिव्हिटीला सुट्टी आहे का? घरात घाण साचलीये ना, म्हटलं आधी ती साफ करू, मग बाहेर निघू. छान, व्हेरी गुड. आणि आई, थँक्यू सो मच. कशासाठी? तू माझं नाव ओमी ठेवलं म्हणून. त्यात फक्त शा लावला की झालं, माझं नवीन नाव मिळेल. ओ मी शा, गॉडेस ऑफ बर्थ अँड डेथ. छान आहे ना? जेंडर चेंज, नेम चेंज. आणि हो उर्वी, तू त्या ट्रान्सजेंडरचं काय ते पुनर्वसन करते ना? माझी पण ओळख दे ना करून जरा प्लीज. अरे गधड्या, ते ट्रान्सजेंडर आहेत, तुझ्यासारखे स्वयंघोषित खोटारडे नाहीत ना. आणि हो, भारतात अर्धनारी नटेश्वर या संकल्पनेत सुरुवातीपासूनच स्त्री पुरुषाच्या नैसर्गिक भेदाला एक वेगळे उदात्त स्वरूप दिले गेले. त्यांना त्यांचे हक्क देऊन आम्ही आमच्या सामीलही करून घेतले. सुखी आहेत ते. आता तू त्यांना ग्रहण लावू नकोस. आणि मला सांग, तुझ्या मनात इतका राग द्वेष आहे, मग तुमच्यात इंटरेस्ट कोण घेईल रे? लेट मी गेस, तुझा आमचा डीप अभ्यास झालाय, पण तुला माझ्या तोंडून सगळं ऐकायचं. करेक्ट? अडचण असेल तर नॉट ॲट ऑल. आज अर्ध नाही तर तुला पूर्ण सत्य सांगतो. कम्प्लीट ट्रुथ. आम्हाला जगावर राज्य करायचं. निरपराध लोकांना मारून? नाही गो, ते फार बेसिक झालं. आम्ही त्यांना आतून तू करतो, कारण आमचा सर्वात मोठा शत्रू असतो लोकांच्या मनातलं देशप्रेम. आणि हे देशप्रेम येतं इतिहासातून, संस्कृतीतून. म्हणून खरा इतिहास तोडून मोडून विकृत करून नष्ट करणार, इनडायरेक्टली देशप्रेम संपवणार. हे काय लॉजिक आहे? कसं आहे, एका देशभक्ताला भ्रमिष्ट केलं की कुटुंब संपतं, अशाने देश, आणि शेवटी जग संपुष्टात आलं की मानवी व्यवस्थेचा विध्वंस. आणि हा आमचा एकमेव उद्देश पूर्ण झाला की बस, we create our own history. We became the worldwide ruler and the emperor of our kingdom. Kingdom जिंदाबाद जिंदाबाद. छान नाही का? सॉरी. वा, इतकं सोपं वाटतं तुम्हाला जगावर राज्य करणं? हो अगदीच. बघ, त्यासाठी आमचे टार्गेट्स आहेत ना. स्कूल कॉलेजेसची मुलं मुली, टीनेजर्सच्या मनात फॅमिली बद्दल प्रेम काढून द्वेष निर्माण केलं. जसं की नातेसंबंध खूप दुष्ट असतात, ते तुमचं शोषण करतात. कल्चर, ट्रेडिशन, रिलीजन असं काहीच नसतं.
घेतलाय तर स्वातंत्र्य जगा, कोणाच्याही गायडन्स आणि रिस्ट्रिक्शन्स मध्ये जगू नका. आणि हो, कोणतेही नियम पाळू नका. मनात येईल तसं जगा. आणि हो, एक शेवटी, लग्न तर करूच नका. हॅव अ फ्री सेक्स विथ एनीवन, एनी टाइम, एनीवेअर. म्हणजे कुत्र्या मांजरांसारखं जगा. माणसाने लाच शर्मीची व्यक्तरा करायची, त्यापेक्षा त्यांना रस्त्यावर नागस फिरण्याची उपदेश का नाही करत रे तुम्ही? ओ वाव यार, ग्रेट सजेशन. ते पण होईल. पण मला सांग, तुमच्यावर ही मुलं मुली कोणी व्यक्ती विश्वास कसा ठेवतील? नाही म्हणजे ते कन्व्हिन्स कसे होतील? तुम्ही त्यांना प्रवृत्त कसं करणार? अगं त्यासाठी आम्ही त्यांना सोशल जस्टिस, वुमेन राईट्स, विमेन राईट्स असे त्यांना अट्रॅक्ट करणारे आणि इम्प्रेस करणारे इश्यूज घेऊन येऊत ना. आम्ही पेटून उठलोय, तुमच्या हक्कासाठीच लढतोय असा इमोशनल सेन्सिटिव्ह सीन क्रिएट कर. आणि ते त्यात गुंतले की आम्हाला सहज सिंपती मिळेल. आणि मग आमचा मास्टर स्ट्रोक, आमचा प्लॅन सिस्टमॅटिकली इम्प्लांट कर. अच्छा, वोकिझमची महामारी पसरवता तेच ना? तू काहीही म्हण, ओकिझम म्हण नाहीतर आणखी काही, आम्हाला नाही फरक पडत. आणि हो, एक खरी मजा तर पुढे सुरू होईल जेव्हा आम्ही लहान मुलांच्या मनात त्यांच्या जेंडर विषयी इतका गोंधळ उडवू की ते जेंडर चेंज करण्याची इच्छा व्यक्त करतील. आणि हो, त्यासाठी आम्ही त्यांना आणखी मोटिवेट करू. त्यांच्या पालकांनी विरोध केला तर? अरे त्याआधीच आम्ही त्यांचा माइंडसेट इतका विषारी करू की ते त्यांच्या पालकांनाही कट्टर शत्रू समजून त्यांच्यावर कारवाई करायलाही सहज तयार होती. हो, जशी धमकी तू आम्हाला दिलीस. ऑब्विसली ट्रान्सजेंडर इज अ रिअल हिरोइझम असं नरेटिव्ह क्रिएट झालंय, व्हायरल होतंय. रे काही जण स्वतः आम्हाला अप्रोच होतात, काहीपर्यंत आम्ही मग त्यांना सांगतो की स्त्री पुरुषच नाही तर कुत्रा, मांजर, सजीव, निर्जीव काही पण स्वतःला समजायचं. आणि हो, लोकांनी मान्य केलं नाही तर त्यांच्यावर आपली आयडेंटिटी फोर्सफुली लादायची की ते एक्सेप्ट करतीलच. पण हे तर स्टुडंट झाले. प्रोफेशनल्सचे काय करता तुम्ही लोक? त्यांच्यातही आमचीच मक्तेदारी राहीलच जोपर्यंत ते आम्हाला आमच्या आयडिओलॉजीला फॉलो करीत नाही तोपर्यंत. डॉक्टर्स, लॉयर, इंजिनियर, IT, फार्मा कुठल्याच सेक्टर मध्ये सक्सेस मिळू देणार नाही. अरे बॉलिवूड मध्ये तर सहज शिरकाव झालाय आमचा. इनॉग्रेशन सेरेमनी मध्ये पॅरिस ऑलिम्पिक पासून ते गोल्ड मेडल पर्यंत डंका गाजवलाय. इव्हन एखादा बिझनेसही सक्सेस होऊ देणार नाही आम्ही. फॉर एक्झाम्पल? हा, अमेझॉनवर आमच्या कंटेंटची बुक बॉयकॉट करू, सेल होऊच देणार नाही. अच्छा, म्हणजे वोकीस झाल्याशिवाय तुम्ही की आम्हाला जगूच देणार नाही. बढिया. काय सक्सेस रेट काय असतो रे तुमचा? ट्रिमेंडस. वेस्टर्न सिव्हिलायझेशन तर 90% कोलॅप्स होऊन दुर्गंधी पसरली आहे. इटली, अमेरिका, जर्मनी यासारख्या बऱ्याच देशांमध्ये झपाट्याने सक्सेस मिळालाय आम्हाला. आणि आता आमचा टार्गेट आहे भारत. भारतात? अशक्य. अरे 100% शक्य आहे. तुम्ही भारतीय तुमची बुद्धी गहाण ठेवून स्वतःची बहुमूल्य संस्कृती सोडून वेस्टर्न कल्चरवर तुटून पडले आणि त्यांचेच अनुकरण करून गुलाम झाला. काय ते मॅगी, पिझ्झा, बोगो, फाटके कपडे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे वगैरे सगळं. ते जे जे करतील ते सहज आनंदाने स्वीकारतात. आणि हो, तुला गॅरंटी देतो, ओकिझमही
सहज पचवतो. त्या ओसामा बिन लादेनला जन्म देऊन त्याच्या आईलाही स्वतःची लाज वाटली नसेल, त्यापेक्षा जास्त मला माझीच किळस येते. देवा, कसलं पाप जन्माला घातलं रे मी. देशाबद्दल इतकी घृणा कशासाठी? स्वातंत्र्य की स्वैराचार? अरे होतकरू गुणी मुलं मुली स्वप्न ध्येय उराशी बाळगून मोठ्या हिमतीने नोकरी शिक्षणासाठी घराबाहेर निघतात, आणि तुम्ही त्यांना या वाह्यात विकृत संभ्रमाच्या जाळ्यात अडकवता, त्यांना फसवता, त्यांच्या आयुष्याची माती करता. कधी त्यांच्या पालकांचा विचार केलास का रे? कसा करशील? आत्माच गारटलाय तुमचं. देशावर तुमच्या राक्षसी विचारसरणीची काळी छाया पडण्याआधी ही अंधार यात्रा तुझी हत्या आई शांत. आई, एका कीटकाला मारून हे संक्रमण संपणार नाहीये. तू मध्ये पडायचं नाही उर्वी. गाई, हा पर्याय नाही. समोर हे महाभयंकर आव्हान असताना आपण आपली विवेकी बुद्धी जपायला हवी. माणसाला रानटी अवस्थेकडे नेणारी ही नीच व्यवस्था आपल्या भारतीय संस्कृती पुढे टिकणार नाही का? निश्चिंत राहा. अगं थोर योगी, संत, महात्मा, क्रांतिकारक आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे ही. इथला एकही देशभक्त ही भूमी पवित्र होऊ देणार नाही. हो, आपण सुरक्षित राहिलो की कुणाची बिशाद आहे आपला घात करण्याची? हा जी काही गरड ओकला ना, ती सगळी आधी त्या भाबड्या मुलांना कळली पाहिजे. त्यांना सावध करून जागरूक केलं पाहिजे आपण. हो, त्यांना आपल्या मातृभूमीच्या रक्षणाची जाणीव करून देईल. त्यांच्यातलं देशप्रेम जिवंत ठेवेल. Wokeism is not a heroism. It is a real terrorism. Only patriotism is a real heroism. असं नरेटिव्ह त्यांच्या अंतर्मनावर पुरेल. रंध्रा रंध्रात देशभक्ती आणि संस्कृतीच्या महापुराची लाट उसळणार आपल्या भारतात. या रक्तबीजाचा वध आपली भारतीय संस्कृतीच करेल. ओ चॅलेंज. आय एक्सेप्ट. खूप मजा येणार आहे या लढाईत. लागा तयारीला. आणि मी परततो माझ्या कर्मभूमीला. पूर्वी याचं काय? असंच सोडायचं याला? नाही ग, एक अख्खा व्हायरस घरात चालून आलाय आता आपल्या. असं सोडू देणं म्हणजे मूर्खपणाने होईल का? मग वाट कसली बघते? त्याला उंबरठाई ओलांडू द्यायचा नाही, बांधून ठेवायचं. पकड पकड, हेच त्याला. ए, काय करते? सोडा, सोडा. अरे थांबा, अरे थांबा. आधी तुमची वस्तू तर परत द्या. आई, हा परत काही डावर असतो. आता याच्या गोष्टीत यायचं नाही आपण. एक्सक्यूज मी. देवघर? हो, आता लढणार आहात म्हटल्यावर तुमच्या आस्थेला, प्रार्थनेला प्रेरणास्थान तर लागेल ना तुम्हाला. चला, आता माझं काहीही करा तुम्ही. ओमी, अरे इतका नीचपणाचा कळस गाठलायस का रे तू? ओमी, ओमी. ताई, अगं मी तुझा भाऊच आहे, पण नीच नाही ती. पूर्वी भूल थापांना बळी पडायचं नाही. हा परत काही गोंधळ घालणार आहे. 2 वर्ष अमेरिकेत राहिलो. माझ्या अभ्यासासोबत वोकिझमचाही फार जवळून अभ्यास झालाय मला. पण भारतातही हा व्हायरस ताकदीने शिरला.
असं करताच घाबरलो. आणि माझं घर या महामारीच्या आक्रमणाला कितपत तयार आहे, किती सुरक्षित, हेच बघायला मला ऑफिसचं सोंग घ्यावं लागलं. मला माफ कराय. ओमी तू हे काय? आईच, अगं तुझ्या संस्कारात वाढलोय मी. तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असताना मी कुणाच्या काळात कसं येणार? आणि ताई, मला माफ. मी जस्ट तुझी टेस्ट घेतली ग. तुझं सोशलिझम हे नावापुरतं नाही, तर अगदी जेन्युइन आहे हे मला तुझ्या. पण तुझ्या अशा वागण्याने आईची काय अवस्था झाली? ताई, येणारी महामारी सांगून किंवा पूर्वकल्पना देणारी नाही. फार भयंकर प्रकार आहे तो. आता तू अमेरिकेत जायचं नाही. नाहीये, अजून माझं काम पूर्ण झालं नाही. अनेक भारतीय बळी पडतायत तिथे. त्यांना मला सुखरूप घरी आणायचं. आणि तिथे आमची टीम आहे. नाही म्हणजे आम्ही भारताचा सर्वे करायला आलो. आणि त्या दिवशी ते नाचत होतो ना, तो पण माझा टीममेटच आहे. अरे पण आई, अगं रिस्क कुठे नसतं ग. सीमेवर सैनिक रक्षा करतायत आपली, पण ती सीमेच्या आत हे जास्त घातक आहे. आणि आपण आपल्या देशाची रक्षा करायला नको का? तुझीच तर शिकवण आहे ना. बघितलंय, भाऊ मोठा झालाय आता माझा. एक सॉरी ना. सादर करीत होते एकांकिका स्वधर्म, लेखक वैभव देशमुख.